परिचय द्या आणि फिल्मबद्दल सांगा. मी अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर. सर्वप्रथम ओळख करून देतो सर्वांची. श्री अमोलदादा खापरे या चित्रपटाचे कथालेखक आणि दिग्दर्शक. पलीकडे आहेत सर्वप्रथम आमचे सुजित जाधव सर, जे निर्माते आहेत या चित्रपटाचे आणि अभिनेता म्हणून पदार्पण सुद्धा करत आहेत. शेजारी नव्याने सांगण्याची गरज नाही, तरी सुद्धा सांगतो हार्दिक जोशी, जे या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सरांच्या अपोजिट दादा स्वाती लिमाय मॅम, जे या चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करत आहे आणि मी या चित्रपटाचा पटकथाकार संवाद लेखक म्हणून काम करतोय. धन्यवाद. द ट्रॅप हा एक सस्पेन्स फुल सिनेमा आम्ही आता प्रेक्षकांसमोर आपल्या भेटीला घेऊन येतोय. दोन मित्र, डॉक्टर आणि पेशंटचं नातं, त्या नात्यात मैत्री आहे, एक गुंतागुंत आहे आणि कोण कोणाला कसं अडकवतोय त्याची एक कथा आहे. आणि या ट्रॅपमध्ये कोण गुंतय, कोण कोणाला गुंतवतंय आणि आजूबाजूचे सहकलाकार त्यात कसे गुंतले जात आहेत, ही एक वन लाईन आहे त्याची. तर आपण हा सिनेमा आपल्या परिवारासह, मित्र परिवारासह नक्की पाहावा. एक वेगळं कथानक आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. हार्दिक दादा डॉक्टर रक्षित ही भूमिका, एक वेगळी भूमिका करतोय. सुजित सर त्याचे पेशंट, त्याचा मित्र म्हणून समोर येत आहे आपल्या. संजय सर, संजय खापरे यामध्ये एक वेगळ्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत येत आहेत. आपले मोहन जोशी सर वरिष्ठ डॉक्टर म्हणून आपल्या समोर येत आहेत. आपली स्वाती लिमय आहेत, त्या एक वेगळ्या भूमिकेत येत आहेत. तर फक्त थोडक्यात मी तुम्हाला एक वन लाईन सांगितली. बाकी गुंतागुंत सांगण्यात आता नमस्कार. सगळ्यात मी सुजितदादांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक नवीन हातभार देण्याचं योगदान दिले. कारण की प्रोड्युसर म्हणून मराठी इंडस्ट्रीला फार कमी लोक मिळतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे सध्याचं आपल्या चित्रपटांची खूप प्रयत्न करतायत चांगले चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत घेऊन येण्यासाठी आणि त्यासाठी ते देखील तयार झाले. आणि खरंच अमोलदादांची सुद्धा आभार मानतो, कारण की त्यांनी मला निवडलं. आम्ही नुकताच एक सिनेमा केला होता जो सप्टेंबरमध्ये सगळ्यांच्या भेटीला आला होता अरण्य. त्या चित्रीकरणाच्या दरम्यान आमची ओळख झाली आणि तेव्हा त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की प्लीज माझा जो पहिला सिनेमा असेल त्या सिनेमात तुम्ही असणार. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं तुम्ही आज काम बघून मला काम देत आहे तर मी नाही म्हणणार नाही, आणि तुम्ही जेव्हा केव्हा कधी काम चालू करा तेव्हा मी तुमच्या बरोबरच आहे. रोल कुठला आहे हेही विचारणार नाही. पण त्यांनी जेव्हा रोल विचारला तेव्हा आधी तो टेन्शनमध्ये आलो. म्हटलं सर नक्की तुम्ही विचार केलाय का, कारण की खूप वेगळा लुक आहे त्याच्यामध्ये. कॉर्पोरेट लुकमध्ये याआधी मी कधीच कुठल्या सिनेमांमधून किंवा कुठल्याच मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलो नव्हतो. सो असा एक वेगळ्या धाटणीचं कॅरेक्टर घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. आणि थँक्यू सो मच त्याबद्दल की एक वेगळा रोल माझ्या वाट्याला आला. कारण की नेहमी मी प्रेक्षकांना सांगत असतो की काहीतरी नवीन घेऊन येईन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, मध्ये लुक वाईज असो, अटायर वाईज असो किंवा आत्ताही लोक म्हणतात अरे तो राणादा तुम्ही खराब झालात ना, राणादा अजून काही जात नाही. पण ते कशासाठी एक काय हे त्यांना सांगण्यापेक्षा जेव्हा ते समोर येईल त्यात खरी जास्त मजा असते असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की सुजितदादांनी अमोलदादांवरती जो विश्वास ठेवला त्यामुळे ही टीम तयार झाली आणि सगळ्या टीमनी अतिशय उत्तम एक वेगळं सादरीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही भरभरून त्याला प्रतिसाद द्यावा, जेणेकरून असे अजून निर्माते, म्हणजे खरं तर सुजित सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी अजून एक सिनेमा करणार आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असेल की निर्माते तयार होत आहेत मराठी सिनेमांसाठी आणि काहीतरी वेगळे प्रयोग करण्यासाठी. अमोल सरांसारखे नवीन नवीन डिरेक्टर किंवा आत्ता उभरता लेखक आमच्या समोर आहे अभिजित, त्यांनी सुद्धा खूप छान काम केलं आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या बोलण्यातून कळलं असेल की तो जरा असा टेन्शनमध्ये आला असेल, कारण त्याचं पहिलीच वेळ आहे. आणि
मला असं वाटतं की आपण नेहमी असं म्हणतो की आपण मराठी माणसाला मागे दिसतो, पण आता हीच वेळ की आपण आपल्या मराठी माणसांना पुढे ढकलण्याची वेळ आहे आणि एकमेकांना आपण हात दिला पाहिजे. त्यामुळे आपला मराठी सिनेमा बदलला आणि नक्की सांगेन की 10 एप्रिलला हा आगळा वेगळा सिनेमा येतो, एक वेगळ्या धाटणीच आहे. खरं तर द ट्रॅप एक जाळंच येते. मला असं वाटतं ते जाळं जर तुम्हाला सोडवायचं असेल, तर जो गुंता तुम्हाला सोडवायचा असेल, तर मला असं वाटतं की बाहेर राहून तो सुटणार नाहीये. तर सिनेमा जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल, तेव्हा तो जो ट्रॅप आहे तो बाहेर येताना सुटलेला असेल. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा. कारण सिनेमा मोठा करण्याची ताकद ही फक्त प्रेक्षकांमध्ये आहे, तुमच्यामध्ये. आणि खरंच मराठी सिनेमा आपला खूप मोठा आहे. तुम्ही एक पाऊल पुढे उचला, आम्ही 10 पाऊल टाकून नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुमच्यासमोर सेट घेऊन येऊ. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वाती लिमय. या चित्रपटामध्ये मी शर्मिला नावाचं कॅरेक्टर करते. सगळ्यात आधी तर मी अमोल सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली या चित्रपटात काम करण्याची. आणि मी खरंच स्वतःचं भाग्य समजते की इतक्या दिग्गज कलाकारांसोबत मला काम करता आलं. लहानपणापासून ज्या कलाकारांना मी बघत आली, त्यांचं काम बघत आली, त्या कलाकारांसोबत काम करता आलं. हार्दिक आहे, सर आहेत, म्हणजे सरांसोबत काम करताना मला अजिबात असं जाणवलं नाही कुठे की ते नवीन आहेत किंवा पहिल्यांदा कॅमेरा फेस करतायत. खूप छान वाटलं काम करताना सगळ्यांसोबत. आणि सेटवरचं वातावरणही खूप छान होतं आणि या सगळ्याचं एकमेव क्रेडिट जातं ते म्हणजे अमोल सरांना. तर या चित्रपटामध्ये शर्मिला नावाचं कॅरेक्टर मी करते. मी खरं तर स्वाती म्हणून माझ्या आयुष्यामध्ये या कॅरेक्टरच्या अगदी अपोजिट आहे. तर कुठेतरी माझा कम्फर्ट झोन बाजूला ठेवून काहीतरी नवीन करण्याची संधी मला सरांनी दिली आहे. तर ते कसं झालेलं आहे काम आणि या कामाची पावती मला तुमच्या सगळ्यांकडनं मिळेल. तर मी तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून विनंती करते की आमचा नवीन कोरा हा द ट्रॅप नावाचा मराठी सिनेमा 10 एप्रिलला चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. तर तो जास्तीत जास्त संख्येने तुम्ही नक्की बघा. थँक्यू. नमस्ते, मी सुजित जाधव, या चित्रपटाचा निर्माता. हा चित्रपट बनवायच्या अगोदर मला अमोलदादांनी एक ठिकाणी आमची भेट झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी मला ही सिनेमाची स्टोरी सांगितली आणि स्टोरी मला खूप आवडली. आता म्हणले आपण सुंदर असा सिनेमा बनवू, कारण मराठीमध्ये वेगवेगळे प्रकार कसे आपल्याला करता येईल आणि लोकांना, प्रेक्षकांना चांगलं काय देता येईल आपल्याला चित्रपटाद्वारे, ते ह्या सिनेमातून आपल्याला देता येईल. आणि आम्ही हा सिनेमा करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मोहन जोशी सर असतील, अमोल खापरे सर असतील, दादा असेल, त्याच्यानंतर स्वाती लिमय असतील, हे सर्व कलाकारांनी ह्याच्यामध्ये खूप मनापासून काम केलं आहे. सिनेमा हा खूप सुंदर झाला आहे. अमोलदादांनी त्याला 4 चांद लावलेले आहेत आणि हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्कीच मराठीमध्ये काहीतरी वेगळं दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. सस्पेन्स पिक्चर आहे का? हो, सस्पेन्स. जर ट्रॅप जर इथे उलगडला तर मग बघायला लागलं. बघण्यात मराठी पिक्चर मध्ये इंग्रजी भाषेचा का उपयोग केला? द ट्रॅप टायटल आणि ते असं वेगळं वाटलं असतं, म्हणजे गुंतागुंत किंवा तो असा एक जाळं वगैरे म्हणता येईल आपल्याला, पण ते ट्रॅप असं नाव योग्य वाटलं आणि म्हणून ते टायटल आम्ही द ट्रॅप. स्वामी समर्थांचं काय ऐकलं? स्वामींचे भक्त आहेत. कोण, पेशंट की डॉक्टर? दोघंही भक्त आहेत स्वामींचे. त्या गुंत्यातला स्वामी बाहेर काढतात. ते मार्ग दाखवतात एक प्रकारे स्वामी. आपल्या पुण्यातच झालंय. आपलं उरुळी कांचन, त्यानंतर डाळिंब गाव आहे, सोरतापवाडी म्हणून आहे. आम्ही 19 दिवसात शूट केलं. किती गाणे? 2 गाणी येतात.
रिक्स वाटली, पण आता रिक्स घेतल्याशिवाय सक्सेसफुल मिळत नाही. क्या बात है, क्या बात है. रिक्स घेतलीच पाहिजे. ट्रेलर बघितला त्याचं म्हणजे एकदम जे काय बघितलं तो स्पॉट घेऊन चित्रपट आपण वेगळं काहीतरी दिलं असं मान्य प्लॉट तर तोच आहे की बाबा स्मृती बरोबर कसं ऍक्सिडेंट होतो तिची ट्रेनमध्ये जाते मग जे काय घडतं ते घडतं आता आपण शिकते म्हणजे अगदी ऋषी कपूर हे करून असल्यापासून ते बघत आर्टिस्ट काय असं नवीन आहे आता तर बंदर विरेंदर बाहुबली या ट्रेंड काय असं नवीन काय नक्कीच, पण ज्याचा स्मृतिभ्रंश झालेला आहे तर तो अडकला आहे की त्याच्या आजूबाजूचे लोक अडकले, ही खूप जास्त गुंतागुंत आहे. फक्त तेवढा तसा प्लॉट नाहीये, एक वेगळं बघायला मिळेल, म्हणजे तोचपणा नाही जाणवणार हे नक्कीच. चित्रपटगृहावर काय संदेश आपण आयुष्यात आजपर्यंत वेगवेगळ्या ट्रॅप मध्ये अडकत गेलोय. कोण कसं असतं आपल्याला लवकर ओळखता येत नाही. आपण कसं ओळखलं पाहिजे किंवा याच्यातनं काय शिकलं पाहिजे किंवा आपला कोण परका कोण हे लवकर समजत नाही आपल्याला. तर यातनं बरंच म्हणजे मित्र पण म्हणतोय, आपण भाऊ पण म्हणतोय, बहीण पण म्हणतोय, पत्नी पण म्हणतोय, ते खरंच आपले आहेत का? त्याचा वेगळा प्रयोग काय केलाय एडिटिंग मध्ये किंवा असं साऊंडचं जास्त त्याच्यात हे असतं ना. हो, बरेच वेगवेगळे इफेक्ट आहेत. ते कलाकारांची निवड करताना काही स्पेसिफिक क्रायटेरिया तुम्ही ठरवला होता की ह्या क्रायटेरिया आपल्याला हवे? थोडंफार सरांबद्दल आणि हार्दिक दादाबद्दल चॅलेंज होतं. नट म्हणून नाही तर एक फिजिकली ते आम्हाला टीमला जसे अपेक्षित होते, पण त्यांनी त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याप्रमाणे ते बनवले. आता हार्दिक सरांना तुम्ही पाहिलं असेल राणादा म्हणून तो, आणि यामधला जो डॉक्टर रचित किंवा विकी तुमच्या समोर प्रेझेंट होईल तर तो खूप वेगळा आहे. त्यासाठी त्यांनी खूप खूप जास्त मेहनत घेतली. म्हणजे एक जो हार्दिक सरांचा जो लुक आहे तर तो खूप वेगळा आहे, विरुद्ध आहे. म्हणजे त्याची बोली भाषा आणि सगळंच म्हणजे आहारिक अभिनय खूपच वेगळा आहे. मेहनत म्हणजे मी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की मला असं वाटतं की एका साच्यात न राहता आपली पिशवी जर रिकामी असेल तर आपल्याला बरंच काही त्याच्यात वेगवेगळं करता येतं असं मला वाटतं. त्यामुळे मी माझी पिशवी नेहमी रिकामी ठेवतो आणि सरांना सुद्धा माहिती आहे किंवा माझ्यावर ज्यांनी काम केलं त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी खूप एम्प्टी माइंड काम करतो. कारण की मला असं वाटतं की कधीच आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि जेव्हा असं वाटतं की आपल्याला सगळं येतंय तर तेव्हा सगळं संपतंय असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी एम्प्टी माइंडने चालतो आणि वेगवेगळं काहीतरी आपल्याकडनं देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच राणाताई मला पदवी दिलेली आहे लोकांनी, ती आयुष्यात कधी जाणार नाही आणि ती न जावी माझी देखील इच्छा आहे. कारण की मला असं वाटतं की प्रेक्षक हे कलाकारांसाठी परमेश्वरच असतात आणि त्यांनी दिलेली पदवी आहे मला. पण त्यातही मला आता ॲज अ पर्सन म्हणून किंवा हार्दिक जोशी म्हणून मला काय वेगळं देता येईल किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वेळेला कुठेतरी ऐकण्यात येतं की अरे मराठी कलाकार आहेत ते कधी कमर्शियल राहत आहेत. म्हणजे मी इकॉनॉमिकली नाही म्हणत आहे, मी ॲज अ फिजिक वाईज म्हणतोय किंवा काही लुक्स वाईज असतील तर तेव्हा ते होत नाही. सो मला असं वाटतं की कुठेतरी जर मी माझ्या बाजूने जर सुरुवात केली की नाही बाबा ठीक आहे आता कुठेतरी 10 किलो वाढवूया, आता कुठेतरी 15 किलो कमी करूया, सो मला असं वाटतं की कुठेतरी वेगळेपण येईल. आणि प्रत्येक सिनेमामध्ये असू दे किंवा कुठल्याही वेबसिरीज असू दे काही असू दे प्रत्येक ठिकाणी कसा मी वेगळा दिसेल याच्यासाठी मी खूप जास्त मेहनत घेत असतो. आणि म्हणजे मेहनत तर मी घेतो पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त एक मेहनत घ्यावी लागते की डिरेक्टरला कन्व्हिन्स करण्यासाठी. कारण की त्यांनी एक डोक्यात ठेवलेलं असतं पण त्यांना आपल्याला सांगावं लागतं की बाबा नाही सर प्लीज ऐका माझं, मला जरा हे करू द्या. एकदा बघा नाही वाटलं तर आपण थोड्या दिवसांनी परत चालू करू, पुन्हा तुम्हाला वजन वाढवून देईल.
सो मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त मोठी गोष्ट आहे आणि कुठेतरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. तो प्रयत्न मी माझ्यापासूनच करतो. हो म्हणजे मला आधी असंच वाटलं होतं की नेहमी ते चेकचे शर्ट किंवा असं नेहमी याच मीटरमध्ये मला बघितलेलं, पण ऑफकोर्स फॉर्मल्समध्ये आणि याच्यामध्ये आधी देखील बघितलं असेल, पण पूर्ण पिक्चरवर किंवा इन शर्ट आणि तो एक सोफिस्टिकेटेड डॉक्टर आहे, डॉक्टर असं मी मालिकेमध्ये पण डॉक्टर वगैरे असं काही केलं नाहीये. तर या सिनेमामधून एक डॉक्टरची एक वेगळी भूमिका आहे आणि तो मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्यातून तो एक वेगळ्या पद्धतीने तो येतो आणि मग असं जे उत्तर होतं की या सिनेमात वेगळं काय आहे कॅरेक्टरच्या बाबतीत, तर ट्रॅप आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे हा होतच असतो आणि तो ट्रॅप काय असतो तर आपल्या परिस्थितीचा तो ट्रॅप असतो. आपल्या परिस्थितीचा फायदा प्रत्येक माणूस घेत असतो आणि मग ते कोण असतात तर ते आपल्या आजूबाजूचीच लोक असतात. म्हणजे बाहेरची लोक घेतातच, पण सगळ्यात जास्त फायदा जो घेतात ते आपल्या जवळची माणसं घेतात. तर त्यातला हा एक ट्रॅप आहे वेगळ्या पद्धतीचा, एक कमर्शियल ट्रॅप येतो आणि त्या ट्रॅपमध्ये सगळेच कसे अडकतात किंवा तो स्वतः डॉक्टर रचित जो आहे त्याला त्याला अनावधानाने तो कसा त्याच्यात अडकत जातोय. त्याला असं वाटतं की तो जगामध्ये ट्रॅप करतोय, पण खरं तो ट्रॅप स्वतःभोवती करत असतो हे त्याला नकळत नंतर कळतं की अरे बापरे हा ट्रॅप तर मी माझ्यासाठीच केलाय. पण तो आता खरंच त्यांनी त्याच्यासाठी केलाय का इतरांसाठी केलाय का तो कसा सक्सेस होतोय का नाही होतोय याचं उत्तम उदाहरण म्हणजे द ट्रॅप आहे. आणि सरांचा मगाशी प्रश्न होता की की द ट्रॅप नाव का ठेवलं, तर मला असं वाटतं की नेहमी मला देखील मी पहिला प्रश्न त्यांना विचारला होता की आपण मराठी नाव का नाही ठेवलं, आपण मराठी नाव ठेवलं पाहिजे. पण त्याच्यावर त्यांनी मला उत्तर दिलं होतं की आपण असं नाव ठेवूया की जेणेकरून आपण कुठेतरी प्रयत्न करूया की आपले सिनेमे टायटल न बदलता इतर भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्मवरती दाखवले जावेत आणि त्यावेळेला आपलं नाव हे बदलता कामा नये, तर ओरिजिनल नाव ठेवावं त्या ठिकाणी. तर म्हणून सरांनी हा निर्णय घेतला. कारण की माझा पहिला अट्टास होता की आपलं मराठी नाव असलं पाहिजे आपलं मराठी सिनेमे, कारण आपण एकंदरीत सगळेच बघत असतो की सिनेमांमध्ये खूपच हिंदी भाषा आपण बोलत असतो मराठी सिनेमांमध्ये किंवा इतर ठिकाणी इतर वेळी सुद्धा आपण इतर भाषांचं जास्त कौतुक करतो पण आपल्या भाषेचं कौतुक करत नाही. पण मला असं वाटतंय की सिनेमा हे असं माध्यम आहे की ज्याच्यातून आपण आपली भाषा टिकवू शकतो आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवू शकतो. सो हा एक वेगळा प्रयत्न केला आणि आय होप की सगळ्यांचाच म्हणजे पूर्ण मीडियाचा सुद्धा जर पाठिंबा मिळाला तर लवकरच आपले सिनेमे देखील इतर भाषांमध्ये डब होतील, तिकडे राईट्स जातील आणि सगळ्या OTT वरती हाच सिनेमा बघा, हा मराठी सिनेमा ओरिजिनल आहे असं कुठेतरी ऐकण्यात येईल. आणि हे एक स्वप्न आहे माझं सुद्धा एक कलाकार म्हणून की कुठेतरी असं ऐकण्यात यावं की ओरिजिनल मराठी फिल्म या OTT वरती आहे आणि ते लोक त्यांच्या भाषेमध्ये सिनेमा बघत असतील तेव्हा खरा अभिमान वाटेल. टोटल बजेट किती होतं? एक 1 CR 110 पर्यंत